चला, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंग हा सब्जेक्ट चालू केलेला. त्यामध्ये आपण केमिकल बॉन्डिंगची डेफिनेशन समजली, हायब्रिडायझेशन डेफिनेशन समजली, त्याच्यानंतर आपण हायब्रिडायझेशन समजलं, स्टेरिक नंबर समजलं. त्याच्यानंतर आज आपण स्टेरिक नंबरची ॲनालिसिस करायची, म्हणजे आपल्याला हायब्रिडायझेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायला आलेले असेल. त्याच्यानंतर आपण त्याची जी जॉमेट्री, जी शेप हे काय असणार, त्याचा बॉन्ड लेवल किती असणार आहे हे समजून घेणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टेरिक नंबर 2, 3, 4 हे 3 स्टेरिक नंबर संपवणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 5, 6, 7 हे व्हिडिओ येतील. ठीक आहे. आता आज आपण स्टेरिक नंबर 2 पासून चालू करूया. मी त्याचा टेबल बनवतो. स्टेरिक नंबर, हायब्रिडायझेशन, जॉमेट्री, शेप, स्ट्रक्चर आणि बॉन्ड अँगल असे 4 ते 5 कॉलम मी इथे बनवतो. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण स्टेरिक नंबर, हायब्रिडायझेशन, जॉमेट्री, शेप, एक्झाम्पल आणि बॉन्ड अँगल 2, 3, 4 हे 3 स्टेरिक नंबर आज आपण संपवणार आहोत. पहिला आपण स्टेरिक नंबर घेऊया 2. हायब्रिडायझेशनचं काय येणार तर तुम्हाला माहिती आहे, त्याने येणार SP. जॉमेट्री काय येणार लिनियर. शेप काय येणार लिनियर. एक्झाम्पल आपण नंतर सोडू. आणि याचा बॉन्ड अँगल किती ना 180. इथे आपण त्याचे एक्झाम्पल सोडूया. लिनियर मॉलिक्यूल कसा असणार आहे तर लिनियर मॉलिक्यूल हा असा असणार आहे, असं असणार आहे लिनियर मॉलिक्यूल. त्याचा बॉन्ड अँगल तुम्हाला माहिती आहे असा 180 डिग्री असणार. लिनियर मॉलिक्यूल हा असा असणार असा. ठीक आहे. इथे आपण त्याचे हायब्रिडायझेशन SP असणार आहे. जॉमेट्री लिनियर, शेप लिनियर, एक्झाम्पल आता आपण सोडवायचं आहे. त्याचा बॉन्ड अँगल हा 180 असणार आहे. म्हणजे तो स्ट्रक्चर आपल्याला असा दिसणार आहे, असं पूर्ण असं प्लेनमध्ये, असं हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये तो एक्झाम्पल ते जे असणार आहे. ठीक आहे. आपण त्याच्यात एक्झाम्पल सोडूया. पहिलं एक्झाम्पल आहे CO2. दुसरा आहे HCl. तिसरा आहे BH2, बेरिलियम हायड्रोजन. चौथा असणार आहे बेरिलियम Cl2. CO2, HCl, BH2, BaCl2. नंतर N3 मायनस. N3 मायनस. 6 आहे OSi2. OSi2.
झाले CO2 HCl BH2 BaCl2 N3 मायनस OSiMe2. नंतर आहे नंतरचा आहे HgCl2. HCl2. आता ह्याची हायब्रिडायझेशन काढायला आपण काल शिकलोय, म्हणजे स्टेरिक नंबर फाइंड करायला शिकलेलो आहे आपण. ज्यामध्ये आपण स्टेरिक नंबर कसा फाइंड करतो, तर आपण त्याचा फॉर्म्युला वापरतो 1/2 इज इक्वल टू V प्लस M मायनस C प्लस A. तो फॉर्म्युला वापरल्यानंतर आपण बाय स्ट्रक्चरद्वारे पण सोडवतो. तो कसं सोडवतो आपण, एखाद्या मॉलिक्युलमध्ये आपण त्याचे नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर हे कॅल्क्युलेशन करतो. ह्याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत, 1 and 2. लोन पेअर आहे का, इथे नाही. आणि हायब्रिडायझेशन होणार आहे SP 1 सिग्मा 1 सिग्मा. इथं पण 1 सिग्मा 1 सिग्मा, इथं 2 सिग्मा SP, इथे 2 सिग्मा. N3 मायनस मध्ये 1 2 1 2 1 2. ठीक आहे. सातवा आहे SON प्लस. सन फेमस मॉलिक्युल आहे, एक्झाम मध्ये हा विचारला जातो. सल्फर किती बॉन्ड, सल्फर वेगवेगळे इलेक्ट्रॉन किती असतात, बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर 3 4 5 6 6 1 2 3 4 5 6. आता तुम्हाला माहिती आहे इथे प्लस आहे, प्लस चार्ज आहे म्हणलं 1 रिमूव्ह करणार आपण. ठीक आहे. तर राहिला किती, ऑक्सिजन किती बनवतो 2 बॉन्ड आणि नायट्रोजन 3. हा झाला SON प्लस. तर मी त्याला नीट लिहितो, S ट्रिपल बॉन्ड N डबल बॉन्ड O SON प्लस. ठीक आहे. ह्याचे सिग्मा बॉन्ड इथे लोन पेअर आहे का, नाही. तिथे 2 सिग्मा बॉन्ड आहेत 1 2. हायब्रिडायझेशन झालं SP, जॉमेट्री झाली, हायब्रिडायझेशन झालं SP, जॉमेट्री झाली लिनियर, शेप झाला लिनियर. इथे एक्झाम्पल आहेत. आणि बॉन्ड एंगल झाला 180 डिग्री. स्टेरिक नंबर 2 मध्ये फक्त एकच केस असते, त्याच्यामध्ये 2 सिग्मा असतात, कोणतेही लोन पेअर इथे ऍड केले जात नाही. पण स्टेरिक नंबर 3 मध्ये ते लोन पेअर ऍड करतात. म्हणजे स्टेरिक नंबर 2 मध्ये लोन पेअरचे कोणते एक्झाम्पल असे नाहीत, पण 3 मध्ये त्याचे एक्झाम्पल येतात. झाले 1 2 3 4 5 6 7 8 झाले. NO2 प्लस NO2 प्लस नायट्रोजन किती असतं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 1 2 3 4 5. प्लस चार्ज आहे म्हणलं 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं. नाही 1 2 3 4 5 आहेत ना. हां बरोबर. ते लिहितो मी त्याला N डबल बॉन्ड O NO2 प्लस. ठीक आहे. हे एक्झाम्पल आहे स्टेरिक नंबर 2 चे. CO2 HCl BH2 BeCl2 N3 मायनस OSiMe2 HgCl2 SON प्लस NO2 प्लस. ह्याच्यामध्ये एक्झाम मध्ये येणार आहे जे आहे ते हा येऊ शकतो N3 मायनस, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सेटचा असेल, नंतर जेईचा असेल, हा एक येऊ शकतो SON प्लस. नंतर हा NO2 प्लस. हे एक महत्वाचे एक्झाम्पल आहेत. HCl CO2 हे फेमस एक्झाम्पल आहे, हे एक्झाम मध्ये येऊ शकते. ठीक आहे. झाले 1 2 3 4 5 6 7 7 8 9 झाले. ठीक आहे. राहिले कोणते एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल ह्याचं घेऊया आपण. मी तर येतो लास्ट एक्झाम्पल 10वा HCP. तुम्हाला काल आपण याचे हायब्रिडायझेशन फाइंड केले. HCP सॉलिड मधला एक्झाम क्लोज पॅक नाही, तो एक कंपाऊंड आहे, तो एक मॉलिक्युल आहे HCP. कार्बनचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, 4 1 2 3 4. फॉस्फरस किती बनवतो, 3. हायड्रोजन किती बनवतो, 1. माझा HCP. सिग्मा बॉन्ड किती आहेत, 1 2. SP हायब्रिडायझेशन. ठीक आहे. हे झाले 10 एक्झाम्पल झाले आपल्या स्टेरिक नंबर 2 चे.
ज्यामध्ये केस ओनली सिग्मा बॉन्ड मध्ये असतात, दोन पेअर मध्ये एक्झाम्पल भेटत नाही. ठीक आहे. स्टेज नंबर 2 मध्ये समजायचं तुम्हाला हायब्रिडायझेशन एसपी, जॉमेट्री आहे लिनियर, शेप आहे लिनियर. एक्झाम्पल आपण इथे सोडवली 10. बॉन्ड अँगल आहे 180 डिग्री. तो त्याची आपण रिप्रेझेंटेशन तुम्हाला सांगतो, तो असा असतो. लिनियर मॉलिक्युल आपल्याला असे भेटतात, अशी भेटतात, अशी अशी. त्याचा बॉन्ड अँगल हा 180 डिग्री असतो. ठीक आहे, समजलं. एक्झाम्पल समजले 10. स्टेज नंबर 2 झाला असेल तर आपण पुढला स्टेज नंबर घेऊया 3. स्टेज नंबर 3 आणि 4 आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि 5 आणि 6 नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार. आता मी इथे ह्याचे करेक्शन करतो. याचा स्टेज नंबर 3 आपण घेणार आहे. आता हायब्रिडायझेशन काय असेल, sp2, बरोबर ना, sp2. हे जॉमेट्री काय असेल, ट्रायगोनल प्लेनर. शेप काय असेल, तो पण ट्रायगोनल प्लेनर असेल, प्लेनर. एक्झाम्पल आपण इथे सोडूया. याचा बॉन्ड अँगल किती असतो, तर 120 डिग्री, बरोबर ना, 120 डिग्री. तो कसा असतो, ट्रायगोनल प्लेनरचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, ते असे असतात. हा ब्लॅक वाला पेन वरती, हा रेड वाला असे असतात, बरोबर ना, असे ट्रायगोनल प्लेनर वाले एक्झाम्पल असे असतात. BF3, हा बी वरचा F आणि हा हे दोन फ्लोरिंग, हे झाला ट्रायगोनल प्लेनर झाला. ठीक आहे. तर आपण याचे एक्झाम्पल इथे घेऊया. तुम्हाला मगाशी काय बोललो मी, याचे केसेस पडतात. म्हणजे कसं 2 सिग्मा असेल, नाही, पहिला केस आहे 3 सिग्मा प्लस 0 लोन पेअर, हायब्रिडायझेशन काय येणार, sp2. दुसरी केस काय असणार, हे जे होणार 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, त्याचे पण एक्झाम्पल भेटणार आपल्याला. त्याचे हायब्रिडायझेशन करणार sp2 आणि जॉमेट्री काय होणार, ट्रायगोनल प्लेनर, पण शेप त्याचा बदलणार. ठीक आहे, त्याचा शेप बेंड होणार. आता आपण पहिली केस घेऊया आपण. केस नंबर 1, 3 सिग्मा प्लस 0 लोन पेअर, 0 लोन पेअर. स्टेज नंबर किती झाला, 3, sp2, ट्रायगोनल प्लेनर आणि शेप पण काय येणार त्याचा, ट्रायगोनल प्लेनर येणार, ट्रायगोनल प्लेनर येणार. ठीक आहे, मी त्याचं इथे रिप्रेझेंटेशन तुम्ही बनवतो. आता सेंटर आयटम झाला. ठीक आहे, जो बॉन्ड अँगल असतो तो किती असतो, तर माहिती आहे तुम्हाला 120 डिग्री. ठीक आहे, पेन हा झाला त्याचा शेप झाला. आता आपण याचे एक्झाम्पल सोडवू. पहिलं एक्झाम्पल आहे BF3, ठीक आहे, 3 सिग्मा 1 2 3. दुसरा आहे BH3, तिसरा आहे BR3. आर म्हणजे कोणता पण ऑर्गॅनिकचा ग्रुप असेल, मिथेन असेल, इथेन असेल, आर. ठीक आहे, हे समजलं. चौथा एक्झाम्पल, चौथा एक्झाम्पल BCl3, BBr3. ते BCl3 BR3 नाही बनवत मी, हे पण आहे. त्या क्लोरीनच्या जागी फक्त Cl असेल, हायड्रोजन जागी Br असेल. ठीक आहे, नंतर AlCl3, GaCl3, गॅल्व्हॅनियम Cl3,
सिलेंडर एक नंबर हाँ सेलेनियम O2 हाँ पुढचा घेऊया आपण CH3 प्लस म्हणजे कार्बनचे किती इलेक्ट्रॉन असतात 4 इथे प्लस आहे म्हणल्यावर रिमूव्ह राहिले किती 3 CH3 प्लस तसाच CCl3 प्लस CCl3 प्लस तसाच CBr3 प्लस एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 राहिले कोणते IO3 प्लस आयोडीन आयोडीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात आयोडीनचे 7 इथे 1 प्लस आहे म्हणलं इथे काय होणार मायनस ठीक आहे नंतर आहे COH2 COH2 ठीक आहे नंतर आहे COCl2 हे झाले आपले स्टेरिक नंबर 3 चे एक्झाम्पल आहे प्लस केस नंबर 1 3 सिग्मा प्लस 0 लोन पे ठीक आहे आम्ही इथे हा महत्वाचा BF3 BH3 BR3 CH3 प्लस CCl3 प्लस BCl3 BF3 चा पॉइंट ग्रुप काय असतो D3H माहिती आहे तुम्हाला BBr3 AlCl3 GaCl3 IO3 प्लस BBr3 प्लस COH2 ठीक आहे आता पहिल्यांदा आपण काय बघितलं स्टेरिक नंबर 2 बघितला त्याच्यामध्ये आपण स्टेरिक नंबर 2 मध्ये हायब्रिडायझेशन काय असते SP जॉमेट्री काय असते लिनियर शेप काय असतो लिनियर एक्झाम्पल आपण त्याचे 10 सोडवले बॉन्ड अँगल काय असतो 180 डिग्री लिनियर मॉलिक्युल आपला कसा असतो तर असा असतो आणि आपला तिसरा स्टेरिक नंबर 3 हायब्रिडायझेशन काय असते SP2 जॉमेट्री काय असते ट्रायगोनल प्लेनर शेप काय असतो ट्रायगोनल प्लेनर एक्झाम्पल आपण त्याचे सोडवले बॉन्ड अँगल काय असतो 120 डिग्री जास्त असा दिसतोय ना असं
असा असतो. ठीक आहे. आता आपण म्हणजे हा झाला केस नंबर 1. आता दोन पेअर, 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. ठीक आहे. तर मी तेच बदलतो. केस नंबर 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. स्टेज नंबर किती येणार 3. हायब्रिडायझेशन sp2 ट्रायगोनल प्लेनर. जॉब शेप इथे बदलणार. शेप काय येणार इथे बेंड. बेंड म्हणजे असं असं बेंड असं शेप आहे. ठीक आहे. त्याच्यात आपण एक्झाम्पल सोडवूया. एक्झाम्पल सोडवले आपण SnCl2. मी पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून देतो. SnCl2 SO2 Selenium O2 NaCl ion BrO2 plus CrO2 plus xenon plus NaCl ठीक आहे. आता हे आपण एसन तुम्हाला माहिती आहे. एसन कोणाच्या ग्रुप मध्ये आहे कार्बन. कार्बन सिलिकॉन जर्मेनियम और टीन. ठीक आहे. एसन किती बनवतो 4. 2 Cl 1 2 Pn. ठीक आहे. सल्फर ऑक्सिजन फॅमिली 6. बॅलन्स इलेक्ट्रॉन 6 1 2 पेअर 2. ठीक आहे. सेलेनियम सल्फर फॅमिली ओस आणि से. बरोबर. सेलेनियम 6 1 2. NaCl नायट्रोजन 5 ऑक्सिजन 2 Cl. बरोबर. आयोडीन 7 ऑक्सिजन 2 नायट्रोजन 3 आयन 2 3 5 आणि 1 2 7. BrO2 प्लस Br 7 प्लस चार्ज आहे मायनस 6 2 ऑक्सिजन 1 2 3 4 1 2 3. ClO2 प्लस Cl 7 प्लस चार्ज आहे मायनस 6 2 ऑक्सिजन 1 2 3 4 1 लोन पेअर. झिनॉन इट इज नॉट एलिमेंट, इट इज अ मॉलिक्यूल. ठीक आहे. झिनॉन प्लस आहे 8 असतात 7 ऑक्सिजन 2 नायट्रोजन 3. ठीक आहे. NaCl नायट्रोजन 5 ऑक्सिजन 2 Cl 1 1 2 3 4 5. ठीक आहे. तर तुम्हाला स्टेरिक नंबर माहिती आहे. स्टेरिक नंबर आपल्याला समजतो 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. 1 sigma 1 lone pair. 1 sigma 1 lone pair. 1 sigma 6. तर lone pair त्याचा आहे 1 sigma 1 lone pair 3. 1 sigma plus 1 lone pair झाले 3 झाले. स्टेरिक नंबर 3
केस नंबर 2, हायब्रिडायझेशन sp2, ज्योमेट्री ट्रायगोनल प्लेनर, शेप बेंट. शेप कसा असतो त्याचा, बेंट असतो, असा बेंट मध्ये असा असं येत असतो असं. ठीक आहे. समजा स्टेरिक नंबर 3 मध्ये दुसरे केस समजली. आता लास्ट स्टेरिक नंबर आपण घेऊया, स्टेरिक नंबर 4. चेंज करतो मी. स्टेरिक नंबर 4 मध्ये 3 केसेस पडतात. ठीक आहे. 4 सिग्मा, 3 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. ठीक आहे. ते आपण आता घेऊ. स्टेरिक नंबर 4, हायब्रिडायझेशन sp3, ज्योमेट्री टेट्राहेड्रल, शेप टेट्राहेड्रल. एक्झाम्पल इथे सोडवतो आपण. डन. बॉन्ड अँगल 109.280 डिग्री बॉन्ड अँगल. ठीक आहे. केस नंबर 1, 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअर. ठीक आहे. हायब्रिडायझेशन sp3, ज्योमेट्री टेट्राहेड्रल, शेप टेट्राहेड्रल, बॉन्ड अँगल 109.280 डिग्री. इथे एक्झाम्पल आपण हे सोडवूया. ठीक आहे. पहिल्यांदा मी एक्झाम्पल लिहून देतो पटपट. CH4, CF4, CCl4, BH4 minus, BF4 minus, BH4 plus, POR3, POCl3, POOH thrice, xenon O4, SO2, F2, SO2, F1, SO2, Cl2. ठीक आहे. एक्झाम्पल आपण इथे घेऊ. CH4 कार्बन किती बनवतो, 4. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असते तर हे असं असतं टेट्राहेड्रलचं. हे 3 असे, 3 असे आणि वरून असं 4था. म्हणजे आपल्या फॅन सारखं. हा आहे तो फॅनचा दांडा, हा आहे तो वरचा फॅनचा दांडा, आणि इथे जे पंखे 1 2 3 म्हणजे आपल्या फॅन सारखा. टेट्राहेड्रल तसाच असतो. ठीक आहे. CH4, CF4, CCl4, BH4 मायनस, बोरॉनचे किती असतात 3, मायनस चार्ज आहे म्हणलं प्लस ऍड 4. बोरॉन इथं पण तसंच, बोरॉनचे 3 मायनस आहे म्हणलं 1 ऍड दोन प्लस. ठीक आहे. PH4 प्लस, नायट्रोजन फॅमिलीमध्ये येतो फॉस्फरस, त्याचे किती असतात 5 आहेत म्हणजे प्लस चार्ज, प्लस म्हणल्यानंतर 1 मायनस. POR3, फॉस्फरस किती बनवतो 5, ऑक्सिजन किती बनवतो 2. ठीक आहे. POCl3,
POOH thrice. Xenon O4. SO2F2. हे झाले केस नंबर 1 चे टेट्राहायड्रेशनचे एक्झाम्पल झाले. ठीक आहे. CH4 महत्वाचा एक्झाम्पल आहे. नंतर झिनॉन O4 महत्वाचा आहे. नंतर POPH4 प्लस, नंतर POCl3 हे महत्वाचे एक्झाम्पल आहेत. BH4 मायनस, BF4 मायनस हे सर्व महत्वाचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. आता इथे स्टेरिक नंबर आपण इथं पाहतो. इथे सिग्मा बॉन्ड आहे 1 2 3 4. 4 म्हणल्यानंतर हायब्रिडायझेशन काय ना sp3. जिओमेट्री टेट्राहेड्रल, शेप टेट्राहेड्रल. एक्झाम्पल इथे आहे. बॉन्ड अँगल 109.280 डिग्री. ठीक आहे. BH4 मध्ये बोरॉनचे किती आहेत 3. मायनस म्हणल्यानंतर 1 ऍड. हे झाले BH4 चे 4, BF4 चे 4. 4 सिग्मा स्टेरिक नंबर किती आला 4. BH4 फॉस्फरसचे किती असतात 5. प्लस चार्ज म्हटल्यानंतर मायनस. हे झाले PH4 प्लस. हे झालं POR3, POCl3, POOH, Xenon O4 and SO2F. स्टेरिक नंबर 4 मधला पहिली केस काय आहे 4 सिग्मा बॉन्ड, हायब्रिडायझेशन sp3, जिओमेट्री टेट्राहेड्रल, शेप टेट्राहेड्रल, बॉन्ड अँगल 109.280 डिग्री. ठीक आहे. आता केस नंबर 2 घेऊ. ये नाही पुसत मी. हाँ 4 सिग्मा प्लस 1 लोन पेयर. ठीक है. हायब्रिडायझेशन काय ना 3 सिग्मा प्लस 1 लोन पेयर. हायब्रिडायझेशन काय ना sp3, जिओमेट्री टेट्राहेड्रल, शेप ट्रायगोनल पिरामिड. जिओमेट्री टेट्राहेड्रल, हायब्रिडायझेशन sp3. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल आपण सोडवू. NH3, NR3, NF3, H3O plus, SOCl2, SOR2, SO3 2 minus and Xenon O3. ठीक आहे. हे झाले एक्झाम्पल. NH3 हायड्रोजन किती बनवतो 5, हायड्रोजन 3 हायड्रोजन. हा लोन पेयर. NR3 व सेम आहे. NH3 पण सेम आहे. हाँ H3O प्लस ऑक्सिजन किती बनवतो 6. ठीक आहे. आणि इथं प्लस चार्ज असल्यामुळे 1 मायनस किती झाले 5. हायड्रोजन किती आहेत 3, राहिले किती 2. वरती लोन पेयर ट्रायगोनल पिरामिड शेप. एसोसिएट पण तसंच. सल्फर किती बनवतो 6. ऑक्सिजन किती आहे इथे 1. एसोसिएट त्यामुळे SOR2 असं झालं. SO3 2 मायनस. सल्फर किती बनतो 6 मायनस 2 आहे प्लस 2 ऍड होणार. सामान्य झाले किती 8. 2 3 4 5 6 7 8 मायनस 2. झेनॉन किती बनवतो 8. पहिले झेनॉनची किती आहेत 8. ऑक्सिजन किती आहेत 3. ऑक्सिजन किती बनवतो 2. झेनॉन होतो. ठीक आहे. हे जे
ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं येणार तर असं येणार, असं 3 दांड्या इथे येणार आणि इथे वरती असा 2 पेर येणार, असं वरती 2 पेर काय आपल्याला दिसत नाही, 2 पेर असा 2 पेर इथंच असणार. ठीक आहे, हे झालं केस नंबर 2 मधील हायब्रिडायझेशन sp3 जिओमेट्री टेट्राहेड्रल शेप ट्रायगोनल पिरॅमिडल. लास्ट केस आहे ते आपण घेऊ. हे समजलं का महत्वाचं आहे. याच्यामध्ये अमोनिया महत्वाचा आहे, H3O+ महत्वाचा आहे, नंतर SO3 मायनस असेल, झिनॉन असेल, एक्झाम्पल एक्झाम मध्ये येतात. ठीक आहे, पेज नंबर 4 मध्ये आपण केस नंबर 1 काय शिकलो त्याच्या